बातमी आहे प्रभादेवीमधून। प्रभादेवीमध्ये समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झाला। समाधान सरवणकर माजी नगरसेवक आहेत। इमारतीमध्ये तात्पुरत्या उभारलेल्या शाखेवरून वाद झालाय। शाखेसमोर शेड बांधायला स्थानिकांनी विरोध केलाय। आपत्कालीन परिस्थितीमध्ये या शेडचा अडथळा होत असल्याचा दावा या स्थानिकांनी केलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमाकडे। सीमा, आपण पाहताय स्थानिक आणि समाधान सरवणकर यांच्यामध्ये त्या उभारलेल्या शेडवरून वाद झालेला आहे। काय नेमकं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यावर समाधान सरवणकरांनी काय स्पष्टीकरण दिलंय? काही वेळापूर्वी समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये शेड बांधण्यावरून खरं तर वाद आपल्याला पाहायला मिळाला आणि स्थानिकांनी कडाडून विरोध केला आणि विरोध केल्यानंतर समाधान सरवणकर हे माघारी फिरलेत। माझ्या मागे जर आपण बघितलं तर हा जो शेड आहे या ठिकाणी शेड कायमस्वरूपी बांधला जात होता, त्यासाठी कालपासून कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली होती। स्थानिकांचं असं म्हणणं आहे की जर शेड या ठिकाणी कायमस्वरूपी बांधला गेला तर आतमध्ये जर एखादी घटना घडली, आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर फायर ब्रिगेडच्या गाड्या किंवा मग ॲम्ब्युलन्स आतमध्ये कशा प्रकारे येणार, असा सवाल त्यांनी समाधान सरवणकर यांना विचारला आणि त्यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि स्थानिक आपापसामध्ये भिडले। आता नक्की परिस्थिती काय होती, का नक्की स्थानिकांनी विरोध केलेला होता, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय घडला? आता शेड तर बांधला जात होता, शेडला तुमचा का विरोध होता आणि ही जी शाखा आहे ती शाखा कधीपासून इथे आहे? बघा, शेडला आमचा कुठलाच विरोध नाही आहे। हा विरोध स्थानिकांचा आहे। हे आमच्या साई सुंदरनगर फेडरेशनचे सचिव आहेत, स्वतः अध्यक्ष आहेत एका सोसायटीचे, मी याच इथे एका सोसायटीचा अध्यक्ष आहे। स्थानिकांना जर गरज नसेल तर तुम्ही या शेड कशाला बांधताय? एक पक्षाची कार्यालय असावं, पण ती शेड ही टेम्पररी असावं, ज्याने जनतेला त्रास होणार नाही। आपण समाजकार्य करतोय, त्यामुळे समाजकार्य करताना जनतेशी तुमची बांधिलकी पाहिजे। तुम्ही तुमच्या फक्त नोटेशी 50 खोक्याची बांधिलकी नसावी। आमचं म्हणणं हे काय, जर जनतेने तुम्हाला सांगितलं की आम्हाला ही शेड नको आहे तर तुम्ही इथून पाय उतार करायला पाहिजे होतात। उलट त्या जनतेला ते म्हणतात काय उकडायचं उकडा मी बांधून दाखवतो। असं कोण म्हणालं? समाधान सरवणकर बोलले। ते नागरिकांना म्हणाले? नागरिकांना बोलले। हे चुकीचं आहे। राजकारणात तुम्ही राजकारण करा, पण त्याचा अतिरेक करू नका। हा अतिरेक केल्यानंतर काय होतं तुम्हाला समजलं असेल। विधानसभेला लोकांनी तुम्हाला रस्ता दाखवले। मागे गणेशोत्सवाच्या वेळेसही त्यांच्याबरोबर संतोष शेलवणे असतो, तोच इथे सगळ्यांना उकडवत होता। आला विजय गुरव हा व्यवसाय करतो। रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांनी या राजकारणात पडून दादागिरी करू नये। आम्ही कधी कोणाच्या पोटावर गेलो नाही। पोटावर जाण्याचा हे तुमचं आहे आणि आम्हीही एका पक्षाचे पदाधिकारी आहोत, पण स्थानिक आल्यानंतर ठाकरे गटाचे किंवा कुठलेही पदाधिकारी आले नव्हते। पण जेव्हा यांचा जो माज आला ना, म्हणजे काय उकडायचे उकडा, त्यावेळेस आम्ही इथे हजर झालो, पण हे सगळे पळालेले होते। आम्ही त्यांना हेच सांगतोय, महानगरपालिका आलेली आहे, तुमच्या बाबांना लोकांनी मार्ग दाखवलेला आहे, तर तुम्हालाही मार्ग ही साई सुंदरनगरची जनताच दाखवेल। ज्या साई सुंदरनगरमधल्या झोपडीधारकांच्या टाळूवरचं लोणी तुम्ही खाल्लत, त्याचे पुरावे या विधानसभेत तर येणारच आहेत आणि तुम्हाला प्रेस समोर पण हे पुरावे येणार। विरोध कायम आहे आणि जर पुन्हा कामाला जर सुरुवात केली, बांधायला जर सुरुवात केली, कारण खड्डे इथे आपण शेडला हा विरोध असेलच। SRAच्या हे बघा, हे स्वतः शिंदे गटाचे उपशाखा प्रमुख आहेत, त्यांना एवढे मॅनर्स नाहीत। आपला पदाधिकारी चुकीचा असेल तरी त्याची बाजू घ्यायला, त्याचंही ऐकलं नाही। माझं म्हणणं हे आहे, जर ही जागा फायर ब्रिगेडसाठी ठेवलेली आहे, ॲम्ब्युलन्ससाठी ठेवली आहे, तुम्ही जर इथे पोल मारलेत तर कुठल्या बेसवर जाणार? उद्या तिथे आपत्कालीन घटना घडली, पण तुम्ही येणार का इथे? तुम्ही राहणार टॉवर महालमध्ये 40-45 माळ्याच्या वरती। अहो, तुमची लायकी काय होती ती बघा आणि आता काय तुम्ही करताय ते बघा। ही जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवणार। यात जास्त दिवस राहिलेले नाहीत। महानगरपालिकेची निवडणूक ही जानेवारीमध्ये आली, त्यामुळे हा माज कमी करा, नाहीतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असंच जनतेच्या रोषाला बळी पडावं लागेल। नक्कीच सुरुवातीला तर स्थानिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि समाधान सरवणकर यांच्यामध्ये वाद झाला आणि याबाबतची माहिती मिळताच ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील आता या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांची आपण आता प्रतिक्रिया घेतली। इथे संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर कामाला कालपासून सुरुवात झालेली होती आणि आता जे 7 ते 8 या ठिकाणी खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे खड्डे पाडून इथे कायमस्वरूपी शेड बांधण्याचा प्रयत्न सध्या शिंदे गटाकडनं केला जातोय, मात्र स्थानिकांचा विरोध आपल्याला कायम पाहायला मिळतोय। आता आगामी दिवसात यावरूनच ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये वाद किती तापणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी, त्यामुळे आगामी काळात आता याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।